मध्य प्रदेश राज्यसभेच्या रणांगणात काँग्रेसला मोठा धक्का. मीनाक्षी नटराजन यांचा उमेदवारी अर्ज फेटाळला. काँग्रेसची निवडणूक आयोगाकडे धाव. मुख्यमंत्री फडणवीस 2 दिवसांच्या दिल्ली दौऱ्यावर. उद्या एनडीएच्या बैठकीला उपस्थित राहणार, तर गुरुवारी नीती आयोगाच्या बैठकीला राहणार उपस्थित. कॅबिनेटमध्ये शेतकरी कर्जमाफीवर चर्चा. 2019च्या कर्जमाफीमध्ये वंचित राहिलेल्या शेतकऱ्यांचा प्रस्ताव तयार करा, मुख्यमंत्र्यांच्या सूचना. मुंबईकरांचा जीव भांड्यात. खासगी पाणीपुरवठा टँकर चालकांचा संप अखेर मागे. मुख्यमंत्री आणि जिल्हाधिकाऱ्यांसोबतच्या बैठकीनंतर निर्णय. रात्रीपासून पाणीपुरवठा पुन्हा सुरळीत होणार. छगन भुजबळांच्या बंगल्याच्या पत्त्याचा गैरवापर. रवींद्र परदेशी या कर्मचाऱ्याविरोधात पोलीस स्टेशनमध्ये तक्रार. व्यक्तिगत केसबाबत सरकारी निवासस्थानाचा दिलेला पत्ता. कोल्हापूर पेटलं तर ते ऐकत नाही. एक वेळ रक्ताचे पाठ वाटतील, पण आम्ही 1 इंचही जमीन देणार नाही. शक्तीपीठ महामार्गाविरोधात शेतकऱ्यांचा कोल्हापुरात मोर्चा. हजारो शेतकरी मोर्चात सहभागी. शक्तीपीठ महामार्ग रद्द करण्याची मागणी. नाशिक विधान परिषद जागेचा तिढा. मुख्यमंत्र्यांच्या दरबारी. दराडे बंधूंनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट. गोकुळ गीते निवडणूक लढण्यावर ठाम असल्यानं दराडे बंधूंची धावाधाव. बेकायदेशीर औषध व्यवसायावर तुकाराम मुंढेंचा प्रहार. कोल्हापूर पुण्यातील कारवाईमध्ये 24.81 लाखांचा औषध साठा जप्त. आणि शिर्डीमध्ये प्रसादाच्या दुकानात बुरशी लागलेले पेढे आढळल्यानं खळबळ. अन्न आणि औषध प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी शिर्डीतील अनेक दुकानातील पेढे आणि इतर खाद्यपदार्थांचे घेतले नमुने. यांच्यासोबत झालेल्या बैठकीनंतर हा निर्णय घेण्यात आलाय. चर्चा सकारात्मक झाली असं असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांचं म्हणणं आहे आणि त्यानंतर हा संप मागे घेण्यात आला आहे. त्यामुळे आता मुंबईकरांना एक मोठा दिलासा म्हणावा लागेल. जोपर्यंत आपल्याला लेखी आश्वासन मिळत नाही तोपर्यंत संप मागे घेणार नाही अशी काहीशी भूमिका टँकर असोसिएशननं कालपर्यंत घेतलेली होती. मात्र आज त्यांची बैठक झाली आणि ही चर्चा सकारात्मक झाल्याचं म्हणत असोसिएशननं संप मागे घेतलाय. या विषयात माहितीसाठी आपले प्रतिनिधी संकेत वरख हे आपल्यासोबत जोडले गेले. संकेत, काय सांगाल? हा संप मागे घेतलेला आहे, कशा पद्धतीने घडामोडी घडल्यात? खरं तर फरा आपण जर पाहिलं तर गेले 2 ते 3 दिवस मुंबईकरांना अक्षरशः वेठीस धरण्याचा प्रयत्न कुठेतरी झाला होता असं देखील म्हटलं गेलं. कारण की टँकर ची सेवा होती ती बंद होती. अनेक ठिकाणी पाणी मिळत नव्हतं लोकांना आणि अशा परिस्थितीमध्ये टँकरचा संप जर अजून काही दिवस वाढला असता तर अर्थात मोठी समस्या निर्माण झाली असती मुंबईकरांसाठी. पण आता कुठेतरी टँकर असोसिएशनने हा संप जो आहे तो मागे घेतलेला आहे. त्यांची जिल्हाधिकाऱ्यांसोबत पण बैठक झाली, मुख्यमंत्र्यांसोबत बैठक झाली आणि कुठेतरी आमची बैठक सकारात्मक झालेली आहे असं देखील त्यांचं म्हणणं आहे. त्यामुळे आम्ही हा संप आत्तापासूनच मागे घेतो, जेणेकरून आज रात्रीपासूनच जे आहे ते टँकरची जी सुविधा असेल ती सुरळीत होईल की उद्या सकाळपासून मुंबईकरांना जे आहे ते टँकरने पाणी पुरवलं जाईल. त्याच्यामुळे कुठेतरी उद्यापासून मुंबईकरांना जे एक मोठा दिलासा म्हणावा लागेल. संकेत, खरं आहे. धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी. ब्रेक नंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत. तुम्ही पाहताय बडे मुद्दे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस 2 दिवसांच्या दिल्लीच्या दौऱ्यावर जात आहेत आणि उद्या परवा मुख्यमंत्री दिल्लीच्या दौऱ्यावर असतील. उद्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस एनडीएच्या बैठकीला उपस्थित राहतील. परवा नीती आयोगाच्या बैठकीला उपस्थित राहतील. या दौऱ्याच्या दरम्यान देवेंद्र फडणवीस दिल्लीत बड्या नेत्यांची भेट घेण्याची शक्यता आहे. मोठी बातमी आहे मुंबईमधून. बीएमसी प्रशासन 2.74 कोटींची उधळपट्टी करणार असल्याची माहिती आहे. याचाच अर्थ जवळपास 2.25 कोटींची उधळपट्टी केली जाणार आहे. प्रभाग समिती अध्यक्षांच्या वाहनावर कोट्यावधींचा खर्च केला जाणार आहे. 17 प्रभाग समिती अध्यक्षांसाठी स्वतंत्र एसी गाड्या भाड्यानं घेण्याचा प्रस्ताव आहे. 12 जूनच्या बैठकीमध्ये प्रस्ताव मंजुरीसाठी येणार आहे. तर अमेर ट्रॅव्हल्सला या कंपनीला कंत्राट देण्याची शिफारस करण्यात आल्याची माहिती सुद्धा समोर येते आणि त्यासाठी जवळपास 2.25 कोटींचा खर्च केला जाणार आहे.
या विषयी अधिक माहितीसाठी आपले प्रतिनिधी सुमित सावंत हे आपल्यासोबत जोडले गेले आहे. सुमित, काय सांगाल? आधी तर जे नगरसेवक आहेत किंवा महापौर आहेत यांच्या गाड्यासाठी उधळपट्टी केल्याचं समोर आलेलं होतं, त्यानंतर इतरही प्रकरणं आणि आता पुन्हा एकदा कोट्यावधींची उधळपट्टी केली जाणार असल्याचं दिसते. काय अपडेट्स? प्रभाग समिती अध्यक्ष 17 आहेत मुंबई महानगरपालिकेचे आणि या प्रभाग समिती अध्यक्षांसाठी महानगरपालिकेकडून वाहन पुरवठा केला जातो. आता या वेळेला ही सगळी वाहन खरेदी न करता थेट भाडे तत्वावर घेण्याचा निर्णय घेतलाय आणि 1 वर्षासाठीचं हे कंत्राट दिलंय. त्यासाठी बृहन्मुंबई महानगरपालिका 2,74,00,000 रुपये खर्च करणार आहे अशी माहिती समोर आली आहे आणि त्यासाठीचा प्रस्ताव स्थायी समितीमुळे ठेवण्यात आलेला आहे. 12 जूनमध्ये ही स्थायी समिती असेल. एकतर आर्थिक ताण आहे, प्रलंबित अनेक नागरिक प्रश्नांसंदर्भात. थोडंसं थांबवते सुमित, याच्यामध्ये 17 गाड्या या भाडे तत्वावर घेतल्या जाणार आहे. 17 या अध्यक्षांसाठी बरोबर, 17 अध्यक्षांसाठी 17 अर्टिगा गाड्या भाडे तत्वावर घेतल्या जातील आणि या पिवळ्या पाटीच्या गाड्या असणार आहेत. या ईव्ही नाहीये तर इंधनावर चालणाऱ्या 17 गाड्या आहेत. 1 वर्षांचं कंत्राट आहे आणि त्यासाठी खर्च साधारणतः 2,74,00,000 रुपयांचा आहे. म्हणजेच प्रति गाडी 3,199 रुपये 12 तासासाठी आणि 100 किलोमीटर चालवण्यासाठी वापरले जाणार आहेत. आर्थिक ताण आहे, प्रलंबित नागरिक प्रश्न सुरू आहेत आणि या सगळ्या दरम्यानच वाहन सुविधांवर कोट्यावधींचा खर्च होतोय अशी माहिती समोर आलेली आहे. खरं आहे, त्याच्यामुळे आता याच्यावर विरोधकांकडून काही बोललं जातं का तेही बघावं लागेल. धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी. पाहूयात पुढची बातमी. पुणे सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील सर्व्हिस रोडच्या कामात हलगर्जीपणा होत असल्याचा आरोप आहे आणि नागरिकांनी हा आरोप केलाय. गेल्या अनेक दिवसांपासून या रस्त्याचं काम संथ गतीनं सुरू आहे. त्यामुळे वर्दळीच्या ठिकाणी खोदकाम केल्यामुळे अनेक अपघात घडतायत. याच रस्त्यावर ट्रक सुद्धा पलटी झाला. यामध्ये सुदैवानं जीवितहानी झाली नाही. त्यामुळे प्रवाशांच्या सुरक्षिततेचा प्रश्न मात्र पुन्हा एकदा समोर आलेला आहे आणि या सगळ्यावर वेळीच मार्ग काढण्याची मागणी केली जाते. आत्ताच्या परिस्थितीमध्ये जर आपण पाहिलं तर पुणे सोलापूर हायवेवरती सर्व्हिस रस्त्याची अनेक ठिकाणी कामं चालू आहे. उकरलेलं आहे आणि आता सध्या पाऊस काळाचे दिवस आहेत आणि पावसामुळे त्या खड्ड्यामध्ये पाणी साचते आणि पाणी साचल्यामुळे सर्व्हिस रस्त्यावरती अपघात होतात. अशा परिस्थितीमध्ये सर्व्हिस रस्त्याची पाहणी करून प्रशासनाने तात्काळ जिथं रस्ता उकरलेला आहे, जिथं खड्डे आहेत आणि जिथं अपघात होतात ते रस्ते गरजेचे आहेत, वर्दळीच्या ठिकाणचे आहेत, ते त्वरित दुरुस्ती करावी व नागरिकांची गैरसोय टाळावी. एक ब्रेकिंग न्यूज आहे राजकीय वर्तुळातून. मंत्री छगन भुजबळ यांच्या बंगल्याच्या पत्त्याचा गैरवापर करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या विरोधात मलबार हिल पोलीस ठाण्यामध्ये तक्रार दाखल करण्यात आली आहे. रवींद्र परदेसी नावाच्या कर्मचाऱ्यांना व्यक्तिगत केसबाबत सरकारी निवासस्थानाचा पत्ता दिल्यानं मोठा गोंधळ दिसून आलेला होता. तिथे काम करणारा एक कर्मचारी ज्याचं नाव रवींद्र परदेसी आहे आणि त्याची एक व्यक्तिगत केस होती, त्यासाठी त्यानं या ठिकाणी शासकीय निवासस्थानाचा पत्ता दिला होता. त्यामुळे मोठा गोंधळ दिसून आला. आज एका वृत्तपत्रामध्ये छापून आलेल्या बातमीमुळे हा प्रकार उघडकीस आला. मंत्री छगन भुजबळ यांनी गैरवापर केल्याप्रकरणी आशयाची बातमी आल्यानंतर आज या कर्मचाऱ्यांच्या विरोधात तक्रार दाखल केली होती. आणखी एक ब्रेकिंग न्यूज आहे. शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाची बातमी. आजच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये कर्जमाफी विषयावर चर्चा झाली आहे. 2019च्या कर्जमाफीमध्ये काही शेतकरी वंचित राहिले असं एका मंत्र्यानं सांगितलं आणि यावर कर्जमाफीबाबत मुख्यमंत्री फडणवीसांनी भूमिका स्पष्ट केली आहे. पहिल्यांदा 2019च्या कर्जमाफीमध्ये किती शेतकरी वंचित राहिले आणि त्यासाठी किती निधी लागणार आहे याविषयी विचारणा मुख्यमंत्री फडणवीसांनी केल्याचं कळत आहे आणि या संदर्भात तुम्ही प्रस्ताव सादर करा, त्यानंतर निर्णय घेऊ असं मुख्यमंत्री फडणवीस म्हणालेले आहे. त्यामुळे 2019 मध्ये जी कर्जमाफी झालेली होती त्यातून राहिलेले जे शेतकरी आहेत त्यांनाही दिलासा मिळणार का याकडे लक्ष असेल.